नमस्कार मंडळी, आम्ही अग्रिकोळ यूट्यूब चॅनल तुमचं सर्वांचं स्वागत आहे। पाहू शकता बाहेर मस्त असा पाऊस पडतोय आणि त्यामध्ये काहीतरी गरम गरम खाण्याचा बेत। तर त्यासाठी आपण आज करतोय KFC स्टाईल चिकन फ्राय। KFC स्टाईल चिकन करण्यासाठी इथे मी अर्धा किलो लेग पीस घेतलेले आहेत। लेग पीसच्या ऐवजी तुम्ही साधे नॉर्मल पीस सुद्धा घेऊ शकता। लेग पीस स्वच्छ 2 ते 3 वेळा पाण्याने धुवून घेतलेले आहेत। त्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घेऊया। मीठ टाकून झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमच मिरची पावडर टाकून घेऊया। मिरची पावडर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये लिंबूचा रस, नंतर त्यामध्ये काळी मिरी पावडर टाकून घेऊया थोडी। त्यानंतर त्यामध्ये आलं लसूणची पेस्ट आहे ती टाकून घेऊया। आलं लसूणच्या पेस्टच्या ऐवजी तुम्ही आलं लसूणची पावडरचा सुद्धा वापर करू शकता। हे सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया आणि साधारण 2 ते 3 तास हे चिकन असंच मुरत ठेवूया किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता। तुम्हाला जेव्हा बनवायचं आहे तेव्हा तुम्ही फ्रीजमधून काढू शकता। अशा प्रकारे सर्व मिश्रण एकत्र करून झालेले आहे। तुम्ही पाहू शकता सर्व मसाले चिकनला लागले गेले आहेत। KFC स्टाईल चिकन करण्यासाठी इथे 2 प्रकारच्या कोटिंग केले जातात, एक म्हणजे वेट कोटिंग आणि ड्राय कोटिंग। वेट कोटिंग करण्यासाठी इथे मी 3 अंडी भांड्यामध्ये फोडून घेतलेले आहेत। त्यामध्ये आता थोडं मीठ टाकून घेऊया आणि एक चिमूटभर काळी मिरी पावडर। काळी मिरी पावडर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये 1 चम्मच कॉर्नफ्लॉवर आणि 1 चम्मच मैदा टाकून घेऊया आणि हे मिश्रण पूर्णपणे फेटून घेऊया। अशा प्रकारे वेट कोटिंग झालेली आहे। आता आपण ड्राय कोटिंग करून घेऊया। आता आपण ड्राय कोटिंग करून घेऊया। ड्राय कोटिंग करण्यासाठी इथे मी मोठ्या भांड्यामध्ये मैदा घेतलेला आहे आणि छोट्या भांड्यामध्ये कॉर्नफ्लॉवर घेतलेला आहे। कॉर्नफ्लॉवर टाकून घेऊया। त्यानंतर त्यामध्ये मैदा टाकून घेऊया। थोडं चिमूटभर मीठ टाकून घेऊया या मिश्रणामध्ये आणि आलं लसूणची पेस्ट। त्यानंतर त्यामध्ये 1 चिमूटभर काळी मिरी पावडर, काळी मिरी पावडर टाकून झाल्यानंतर त्यामध्ये एक अर्धा चमचा मिरची पावडर टाकून घेऊया। ड्राय कोटिंगमध्ये आपण इथे कॉर्नफ्लेक्सचा वापर करणार आहोत। इथे मी कॉर्नफ्लेक्स घेतलेले आहेत, ते आता हाताने थोडे बारीक करून घेऊया। ड्राय कोटिंगमध्ये कॉर्नफ्लेक्स टाकून घेऊया आणि सर्व मिश्रण एकत्र करून घेऊया। सर्व मिश्रण एकत्र करून झाल्यानंतर त्यामध्ये थोडंसं पाणी मारून घ्यायचं आहे, जेणेकरून ड्राय कोटिंग एकदम परफेक्ट बसली जाईल। अशा प्रकारे ड्राय कोटिंग तयार झालेले आहे। चिकन साधारण 2 तास मुरत ठेवलेला होता। आता आपण चिकन फ्राय करून घेऊया। लेग पीस ड्राय कोटिंगमध्ये पहिल्यांदा टाकून घेऊया।
ड्राय कोटिंग झाल्यानंतर चिकन वेट कोटिंगमध्ये बुडवून घेऊया। वेट कोटिंगमधून चिकन काढल्यानंतर परत ते ड्राय कोटिंगमध्ये टाकून घ्यायचं आहे। ड्राय कोटिंग पूर्णपणे चिकनला लागली जाईल अशा पद्धतीमध्ये ते चिकन हाताने पूर्णपणे दाबून घ्यायचं आहे। अशा पद्धतीमध्ये चिकनला वेट कोटिंग आणि ड्राय कोटिंग लावून झालेले आहे। अशा प्रकारे सर्व लेग पीसला ड्राय कोटिंग आणि वेट कोटिंग करून झालेले आहे। गॅसवर एक कढई ठेवलेली आहे, त्यामध्ये तेल तापत ठेवलेलं आहे। तेल गरम झाल्यानंतर त्यामध्ये चिकन टाकून घेऊया आणि 4 ते 5 मिनिटं मंद आचेवर शिजून द्यायचं आहे, जेणेकरून चिकन आतमध्ये पूर्णपणे शिजला जाईल। पाहू शकता एकदम मस्त असं कुरकुरीत KFC स्टाईल चिकन तयार झालेलं आहे। अशा प्रकारे सर्व लेग पीस फ्राय करून घेऊया। KFC स्टाईल चिकन फ्राय झालेला आहे। रेसिपी आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करायला विसरू नका। थँक्यू।